नाशिकचा विकृत नराधम अशोक खरात याच्या महिलांवरच्या लैंगिक अत्याचारांची, त्याच्या गैरव्यवहारांची, त्याच्या बेकायदेशीर आणि बेनावी मोठ्या प्रमाणातल्या संपत्तीची अशा वेगवेगळ्या प्रकरणांची वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. एका बाजूला एसआयटी तपास करताय, दुसरीकडे ईडी सुद्धा तपास करताय, तर तिसरीकडे शिर्डी पोलिसांचा सुद्धा कसून तपास सुरू असलेला पाहायला मिळतो. आणि याच सगळ्या तपासाच्या चौकशीच्या दरम्यान काल मात्र अतिशय महत्त्वाची एक घटना घडली आहे. काल असं घडलेलं होतं की सध्या अशोक खरात हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि शिर्डी पोलिसांकडून त्याच्यासह या प्रकरणामधल्या शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामधल्या काही जमीन मालकांना आणि काही साक्षीदारांना एकत्रित बसवून पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये मात्र प्रचंड राडा झाला. अशोक खरात खूप संतापलेला होता. अशोक खरातनं रागाच्या भरात या साक्षीदारांनाच काही 4 गोष्टी सुनावल्याची माहिती समोर येते आणि एकंदरीतच या सगळ्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. पण या सगळ्यामधून पोलिसांना, तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाची माहिती सुद्धा हाती आल्याचं समजतंय. त्यामुळे या सगळ्या चौकशी दरम्यान नेमकं काय घडलंय हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरातचा ताबा सध्या शिर्डी पोलिसांकडे आहे आणि शिर्डीतला जमिनीचा जो गैरव्यवहार आहे त्या प्रकरणावरती चौकशी सध्या त्याची सुरू आहे. ही सगळी चौकशी सुरू असताना याआधी त्याला एकदा न्यायालयासमोर हजरही केलं गेलंय. तिथे युक्तिवाद सुद्धा झालाय कोर्टामध्ये आणि त्या सगळ्याच्या नंतर पोलिसांकडून आज त्याची पोलीस कोठडी संपणार असल्या कारणानं शेवटच्या या एका दिवसामध्ये अतिशय वेगामध्ये सगळा तपास करायचा आणि लवकरात लवकर महत्त्वाची इन्फॉर्मेशन काढून घ्यायची, यासाठी म्हणून अशोक खरातची चौकशी तर गेल्या काही दिवसांपासून सुरू होतीच. मात्र पहिल्यांदाच साक्षीदार, जमिनीचे मूळ मालक आणि त्याचबरोबर अशोक खरात या 4-5 जणांची अशी मिळून एकत्रित चौकशी पहिल्यांदाच झाली. पण या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुळात इथे काय झालं तर पोलिसांकडून प्रत्येकालाच क्रॉस क्वेश्चनिंग केलं जात होतं आणि सगळ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय माहिती समोर येते आणि कुणाच्या माहितीमध्ये किती तथ्य आढळतंय, 2 लोकांच्या माहितीमध्ये साम्य आढळतंय का, हे सगळं पाहिलं जात होतं. मात्र या दरम्यानच अशोक खरातचा पारा अचानकच चढला आणि अशोक खरातनं या जमिनीच्या मूळ मालकांना आणि साक्षीदारांना काही गोष्टी सुनावल्या. आता अशोक खरात असं म्हटला की तुमच्यामुळेच मी या पोलिसांच्या केसमध्ये आणि या सगळ्या जमिनीच्या व्यवहारामध्ये अडकलेलो आहे, या सगळ्याला केवळ तुम्हीच जबाबदार आहात, असं अशोक खरात म्हटला. आता तो असं म्हटल्याच्या नंतर साहजिकच आहे की साक्षीदार सुद्धा काही शांत बसणार नव्हते. त्यांनी सुद्धा अशोक खरातला उलट उत्तर दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं की मुळात आम्ही सुरुवातीपासूनच असं म्हणत होतो की हा जमिनीचा व्यवहार रद्द करा, मात्र तुम्ही हा व्यवहार जाणून बुजून रद्द केला नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही त्या वेळेस प्रत्येकच वेळेस आम्हाला काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगून त्यांच्या नावानिशी आम्हाला भीती घातली, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यामुळे तुम्ही आमचं तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आता जेव्हा या प्रकरणामध्ये पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे, हे प्रकरण तुमच्या अंगलट आलंय, तेव्हा मात्र तुम्ही उलट आम्हालाच जबाबदार धरताय, असं म्हणत या साक्षीदारांनी आणि जमिनीच्या मूळ मालकांनी सुद्धा अशोक खरातला उलट उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. या सगळ्याच्या दरम्यान म्हणजे हा जो काही राडा झालाय दोन्ही बाजूने, त्यामध्ये या शाब्दिक बाचाबाचीमधून पोलिसांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळाली. ती अशी की अशोक खरात या सगळ्या व्यवहाराच्या दरम्यान अनेकदा तपास अधिकारी काही पोलिसांचं म्हणजे नाव घेऊन तो अनेकांना असं सांगायचा किंवा धमक्या द्यायचा, असं एकंदरीत लक्षात आलंय की तो काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घ्यायचा किंवा त्यांना फोन केला असल्याचं असं भासवायचा आणि त्यांच्या नावाने या सगळ्या गोरगरिबांना किंवा या सगळ्या जमिनीच्या मालकांना, या साक्षीदारांना किंवा मध्यस्थी असलेल्या अनेकांना घाबरवण्याचा, धमकावण्याचा तो सगळाच प्रयत्न करत होता. आणि त्यामुळेच त्यांनी त्यावेळेस या प्रकरणामधला गुन्हा दाखल केलेला नव्हता. म्हणजे ज्या प्रकरणावरती आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की इतक्या दिवसांनंतर आत्ताच गुन्हा का दाखल केला, जेव्हा व्यवहार झाला तेव्हाच व्यवहार का नाही थांबवला, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कुठेतरी या चौकशीतून मिळताना दिसून येतात. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की अशोक खरात नेमक्या कोणत्या पोलिसांचं नाव घ्यायचा, असे कोण पोलीस अधिकारी आहेत आणि हे सगळं पोलीस अधिकाऱ्यांचं आणि अशोक खरातची काही मिलीभगत होती की अशोक खरात केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा समोरच्याला कमीपणा दाखवण्यासाठी म्हणून अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावं घ्यायचा, की मग त्याचे खरंच या सगळ्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, हे सगळं तपासलं जाणार आहे. हे अधिकारी मुळात नेमके कोण, त्याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे आणि त्या सगळ्यामधून आणखीन मोठी नावं कदाचित समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. अर्थात या सगळ्या तपासातून आता आणखीन काय काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामुळे युक्तिवादामधून आणखीन काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन सुद्धा समोर येऊ शकते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.